नागपूर येथील प्रसिद्ध मेयो रुग्णालयाचे शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक आशिष मेटेकर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय। वर्धा येथे कार्यरत असलेल्या एका सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला वैद्यकीय रजेनंतर सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी मेयो रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डाकडून फिटनेस प्रमाणपत्राची गरज होती। हे प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर जयस्वाल आणि लघुलेखक मेटेकर यांनी सुरुवातीला 30,000 रुपयांची लाच मागितली होती, जी नंतर तडजोडी अंती 20,000 रुपयांवर ठरली। या संदर्भात एसीबी कडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर 24 जून रोजी पडताळणी करून सापळा रचण्यात आला होता। प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी संशय आल्याने डॉक्टर जयस्वाल यांनी स्वतः पैसे स्वीकारले नसले तरी लाचेची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे एसीबीने दोघांनाही ताब्यात घेतलंय। काही महिन्यांपूर्वीच हनी ट्रॅप प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या डॉक्टर जयस्वाल यांच्यावर आता लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई झाल्यामुळे मेयो रुग्णालयाच्या प्रतिमेवर आणि कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्यावरती सरकारी अधिकाऱ्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याचं ही वॉज ऑन मेडिकल लीव्ह। तर वैद्यकीय रजेवरती असल्यामुळं बराच काळ असल्यामुळं त्याला मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे होतं फिटनेसचं। ते सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांनी मेयो हॉस्पिटल, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचं मेयो हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी संपर्क साधला। तर त्या हॉस्पिटलचे जे सर्जरीचे प्रमुख आहेत डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा एक क्लर्क किंवा लघुलेखक मेटेकर या दोघांनी मिळून पैशाची मागणी केली। त्यांच्याकडं 30,000 रुपयाची मागणी केली होती आणि तडजोड केली ती 25,000 रुपयावरती। तर ही मागणी केल्यामुळं त्यांनी आपल्याकडं तक्रार दिली होती। जो सरकारी अधिकारी फिर्यादी आहे त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि या तक्रारीवरून पडताळणी केली, परंतु पडताळणी यशस्वी झाली। पडताळणी तर क्लिअर झाली। 30,000 रुपये मागणी केली, तडजोड झाली 25,000 रुपयावरती, हे ठरलं। परंतु दुर्दैवानं या प्रकरणात या दोन्ही आरोपींना संशय आल्यामुळं, फिर्यादीचा संशय आल्यामुळं, ह्यामध्ये काहीतरी ट्रॅप असावा अशी शंका आल्यामुळं त्यांनी पैशाची स्वीकृती केली नाही। परंतु तरीसुद्धा आपण लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये हे डॉक्टर जयस्वाल आणि मेटेकर क्लार्क या दोघांनाही अटक केलेली आहे। पुढील कार्यवाही सुरू आहे। मी या निमित्तानं आपल्या सर्व नागपूर परिक्षेत्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी, कोणीही सरकारी कर्मचारी, अधिकारी, कोणीही सरकारी नोकर जर कोणत्याही सरकारी कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर बिनधास्त आपल्याशी संपर्क साधावा। आपण त्याचं नाव, म्हणजे तक्रार देणाऱ्या माणसाचं नाव 100% गोपनीय ठेवू। त्यांची लाचेची रक्कम जी असेल ती 1 महिन्याच्या आत परत दिली जाईल आणि त्यांचं जे सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे काम अडलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करून देण्याची जबाबदारी, अर्थात म्हणजे विहित किंवा नियमित किंवा कायदेशीर काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी सुद्धा एसीबी विभाग म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा घेईल। धन्यवाद।